नक्कीच हे बघा, ज्या वेळेस इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या पूर्वी इस्रायलचं निमंत्रण ज्यावेळेस देशाच्या आमच्या पंतप्रधानांना मिळालं, त्यावेळेस त्यांना ते परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी वार सुरू झाला. याचा अर्थ असा आहे की यांचं भारत आपल्या देशाचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे आणि एखाद्या देशामध्ये दुसऱ्या ज्या देशात आपण जातो तो देश 2 दिवसाच्या आत वार सुरू करतो आणि प्राईम मिनिस्टर तिथे जाऊन सांगतात की आम्ही इस्रायल बरोबर आहोत. इस्रायल बाप असेल तर भारत ही माता आहे, आई आहे असं सांगतात आणि इराणशी असलेले संबंध बिघडवतात. इराण हा नॅचरल अनेक वर्षापासूनचा आपली मैत्री असलेला आणि आपल्याला मदत करणारा आणि आपण त्यांना मदत करणारा असा देश आहे. ज्यामुळे मध्य भारतातून ज्या रिसोर्सेसचं ट्रान्सपोर्टेशन होतं, ज्यामध्ये मुख्यत्वे ऑइल आहे, तो रस्ताच आता बंद करून टाकलेला आहे. एकीकडे चीनला पुरवला जातं, त्यांच्या जहाजाला बंदी नाही आणि भारताच्या. याचा अर्थ असा आहे की आमचं परराष्ट्रीय धोरण जे आहे ते पूर्णतः फसलेलं आहे आणि यामुळेच आज भारताची ही अडचण पुढे आलेली आहे. आज जर तेलाचा तुटवडा असेल किंवा आता गॅसचा तुटवडा, म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती आता निर्माण होईल देशामध्ये की घराच्या बाहेर जाऊ नका, खाऊ नका. कोण जबाबदार याला? उद्या हॉटेल्स बंद होत आहेत, त्यातून होणारा रेव्हेन्यू कमी होईल, त्यातून देशामध्ये अर्थकारण बिघडेल, आर्थिक स्थिती बिघडेल आणि पूर्णतः व्यवहार ठप्प होतील आणि देश पुन्हा आत्ताच आर्थिक संकटात असलेला देश पुन्हा आर्थिक संकटात येईल. प्रचंड अस्वस्थता जनतेमध्ये आहे, प्रचंड चीड या सरकारच्या संदर्भात आहे की सरकार करतं काय आहे, यांना काही कळतं की नाही, यावर कुठेच भाष्य करायला तयार नाही. एप्स्टीन फाईलमध्ये ज्या हरदीप सिंग पुरींचं नाव वारंवार येतो आहे, त्यांनाच घेऊन पुन्हा नियोजन केलं जातं, प्लॅनिंग केलं जातं आणि ते येऊन सांगतात की चिंता करायचं कारण नाही. आज गॅस मिळत नाही आहे, ओटीपी शिवाय मिळत नाही. 15 दिवसाचा कालावधी, म्हणजे आज जर घराचा गॅस बंद झाला तर 15 दिवस काय खाऊन ते कुटुंब जाणार आहे, जगणार आहे? याची थोडी लाज जर राज्यकर्त्यांना नसेल तर हे दुर्दैव आहे. भारताला उद्ध्वस्त करण्याचा, भारताचं अर्थकारण उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे यातून दिसते आहे. सरकारने, राज्य सरकारने सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी यावर काय परिस्थिती आहे हे निवेदन केलं पाहिजेत. आम्ही ती मागणी करणार आहोत आणि स्वयंस्पष्ट निवेदन केलं पाहिजे की महाराष्ट्रातील आता हॉटेल बंद झालेत, नागपुरातील बंद झालेत, मुंबईतील हॉटेल आता बंद झालेत आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरतो आहे आणि अशा स्थितीत सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. जनता उद्या रस्त्यावर उतरून उद्रेक करण्याच्या अगोदर हे हाताळली पाहिजेत, असं आमचं मत आहे. मंत्रालयातील कॅन्टीन सुद्धा पुढील 2-3 दिवसात बंद व्हायची शक्यता आहे. राज्यातील हॉटेल सुद्धा बंद होऊ शकतात. नाही, ठीक आहे, मंत्रालयातले लोकांना चहा पाणी नाश्ता नाही मिळाला तर मरणार नाही कोणी, पण जनतेचे हाल होत आहेत, त्यांचं काय? उद्या संपूर्ण व्यवहार ठप्प होतील, बिझनेस ठप्प पडतील आणि त्यातून आत्ताच कर्जबाजारी झालेलं देश आणि राज्य हे पुन्हा खाईत लोटल्या जाईल. त्या सर्व गोष्टीला कोण जबाबदार? यांना याचं उत्तर द्यावं या संदर्भात, अशी आमची भूमिका आहे. युद्धजन्य परिस्थिती तयार होते किंवा निर्माण झाली हे दिसत असताना नियोजन कुठेतरी कमी पडलं काय? युद्धजन्य आता त्याच्या झळा प्रचंड पोचणार आहेत. सगळे प्लॅनिंग चुकलेले आहेत आणि फसलेलं आहे सरकार. यांना काही कळत नाही. हे सरकार बिनडोक सारखं काम करायला लागलेलं आहे, डोकं नसल्यासारखं काम करायला लागलं आहे, ज्याच्या झळा आता देशभरात त्याचे पोचल्याचे दिसत आहेत. उद्या जर ही आता तेलाचा तुटवडा पुन्हा सुरू होईल, म्हणजे डिझेल पेट्रोलचा, आणि त्यानंतर गॅसचा तर तुटवडा निर्माण झाला आहे. मला यांना वाटत होतं की 2-4-5 दिवसात काही युद्ध संपेल. ज्या पद्धतीनं ट्रम्पचे स्टेटमेंट येत आहेत किंवा इराणकडून येत आहेत, हे बघता हे युद्ध दीर्घकाळ जर चालला तर भारत कुठे राहील, भारताची काय स्थिती राहील, हे फार कठीण आहे सांगणं.
म्हणून भारतामध्ये सुद्धा अंतर्गत प्रचंड असंतोष होईल, उद्रेक होईल आणि त्याला त्या परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरेल इतका मोठा लोकांमध्ये राग आणि चीड आहे. प्रकार से इसमें देश में हाहाकार मचा हुआ है, देश भर के कई होटल पूरा व्यवसाय पूरा कैसे देखते सरकार की लापरवाही? नहीं, देखिए हमारे जो देश को एसेंशियल कम्युनिटीज जो है उसको उतना रिसोर्सेस जहां से है हमारा वो बंद नहीं होना चाहिए था. ये सरकार का फेल्योर है. हमारे प्राइम मिनिस्टर इजराइल जाते हैं तो क्या उनका इंटेलिजेंस फेल्योर है? 2 दिन के बाद में वार शुरू होता है और वहां जाके कहते हैं कि वो इजराइल हमारा नेचुरल दोस्त है. कब से है? क्या देता है इजराइल हमको? जो हमारे टर्म्स, हमारे इंपोर्ट एक्सपोर्ट, जो भी हमारे व्यवहार होते थे ईरान के साथ में, एक नेचुरल फ्रेंड्स करके हम लोग उसके साथ में व्यवहार करते थे और उसी के पंगा लेकर ये देश को क्या मिला? आज जो यहाँ पे परिस्थिति निर्माण हुई है, इनको अगर अंदाज था कि 8-10 दिन ये वार चलेगा तो ये तो वार रुकने वाला नहीं, ऐसा अंदाज सब बताया जा रहा है. इस स्थिति में देश में कल तो तेल का प्रॉब्लम हो जाएगा, ऑयल का, डीजल हो, पेट्रोल हो. आज तो गैस का बड़ा प्रॉब्लम हो रहा है. इससे इकोनॉमी पर पूरा असर होगा, पूरा बिजनेस ठप हो जाएगा. और आज महिलाएं बहुत व्यतीत है कल क्या करेंगे करके, क्योंकि ओटीपी पे भी 15 दिन के बाद में वो गैस सिलेंडर मिलेगा. तो 15 दिन तक अगर गैस खत्म होता है तो वो महिलाएं अपना घर कैसे चलाएंगे? क्या फिर चूल्हा पे ये प्रगति रहेगी इनकी? फिर लकड़ी जलाकर खाना पकाए तो लकड़ी भी कहाँ है? अभी लकड़ी भी नहीं है. तो इस स्थिति में लोगों में बड़ा, महिलाओं में हो, जनता में हो, बड़ा असंतोष है और ये उद्रेक है, बहुत गुस्सा है सरकार के प्रति. तो हम चाहते हैं कि सरकार ने, स्टेट सरकार, गवर्नमेंट ने, सीएम ने इस बारे में अपना निवेदन देना चाहिए और महाराष्ट्र की क्या परिस्थिती है इसको सामने रखना चाहिए. मुख्यमंत्री आज उत्तर देताना दिसणार आहे अर्थसंकल्पावर. त्यावेळी कुठेतरी त्या अगोदर या नहीं, आम्ही हा विषय मांडतोय मी हाऊसमध्ये जाऊन. मैं ये सब्जेक्ट में ये रखने वाला हूं हाउस के अंदर में कि मुख्यमंत्री ने इसका जवाब देना चाहिए. आज जो स्थिति है, ये स्थिति में सरकार की क्या तैयारी है, सरकार इसके ऊपर क्या उपाय करने वाले हैं, इस बारे में हम लोग गैस के बारे में सरकार से निवेदन मांगेंगे. सध्या मुंबईच्या इतर भागामध्ये गोवंश हत्या सुरू आहे. मात्र मलाड आणि मालवणी परिसरामध्ये लोकशाही मराठीनं स्टिंग दाखवलं. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांची कारवाई झाली, पण अद्यापही पूर्णपणे त्यावरती बंदी घातलेली नाहीये. कायदा असून सुद्धा मधामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट येत होती की एका केंद्रीय मंत्र्याची कमिटी आहे, आपल्या ही कंपनी आहे, मी नाव घेणार नाही, पण त्या केंद्रीय मंत्र्याच्या एका कंपनीकडून हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात आली. मीडियामध्ये नव्हती ती, त्यामुळे आम्ही त्यावर थोडा सर्च केला आणि सत्य परिस्थिती जाणून घेतली. ते तथ्य आहे. आता एकीकडे आणि त्यांनी त्या संदर्भात थोडासा त्यांच्या कंपनीच्या काही डायरेक्टरनी खुलासा पण केला. ते मसीचं होतं, म्हणजे बोपेलोचं ते मांस होतं असं त्यांनी खुलासा केला. आता हे तथ्य किती सत्य किती हे पुढे काळात येणार. पण आज ज्या पद्धतीनं गोहत्या चालली आहे, गोमांसची विक्री चालली आहे, इम्पोर्ट आज भारत यामध्ये 9व्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर आलेला आहे भारत जगामध्ये या गोमांसच्या विक्रीमध्ये. आणि एकीकडे गाय माय म्हणून सांगतायत आणि मायेची कत्तल करणं रोज सुरू आहे. हे कुठल्या धर्मात मोडते आहे, कुठल्या संस्कृतीत मोडते आहे? आणि नाव तरी यांना अधिकार आहे का हिंदू धर्माची संस्कृती सांगण्याचा आणि गायीचं नाव घ्यायचं? नाव गायीचं घ्यायचं ना, गायीला आई म्हणायचं आणि आईचीच हत्या करायची, हे सरसकट सुरू आहे. हे खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी हपापलेली माणसं आहेत. यांना धर्म, यांना गाय वगैरे हे केवळ मतं मिळवण्याचं साधन आहे. हे आता लपून राहिलेलं नाही.